नमस्कार, मी सुजाता भस्मे. लास्ट लेक्चरला आपण MBOची मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची कन्सेप्ट बघितलेली होती. या लेक्चरला आपण बघणार आहे की मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची प्रोसेस ही जे काय 4 स्टेप्समधून जाते त्या 4 स्टेप्स आपल्याला दिले बघा. MBO इज डिस्क्राइब्ड ॲज कॉम्प्रिहेन्सिव्ह मॅनेजमेंट सिस्टीम बेस्ड ऑन measurable and participatively set objectives. MBO combines planning and control. The 4 stage MBO cycle is as follows. MBOची जी कन्सेप्ट आहे ती MBOची किंवा मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हची जी कन्सेप्ट आहे ती कॉम्प्रिहेन्सिव्ह प्रकारची आहे. याच्यामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला जे काही तुम्ही एम किंवा ऑब्जेक्ट ठरवले ते तुमचं अचीव झालं का नाही हे तुम्हाला काउंट करता येतं. त्याचबरोबर MBO या कन्सेप्टद्वारे प्लॅनिंग पण योग्य प्रकारे होतं आणि कंट्रोलिंगसुद्धा आपलंच होऊ शकतं. मग त्याच्यामध्ये स्टेप्स आपण 1 बाय 1 बघूया, म्हणजे ती कन्सेप्ट अजून आपली क्लिअर होऊन जाईल. फर्स्ट स्टेप दिला बघा, ऑब्जेक्टिव्ह सेटिंग. द स्टार्टिंग पॉईंट ऑफ MBO सायकल इज अ हिरार्ची ऑफ चॅलेंजेस फेअर इंटरनली consistent objectives. This is the foundation of MBO cycle. All objectives should be reduced to writing and put away for later reference during step 3 and 4. आता स्टार्टिंग पॉईंटमध्ये काय केलं जातं तर पहिलं जे काही आपल्याला MBOची फर्स्ट स्टेप सांगता येईल ती म्हणजे सेटिंग ऑब्जेक्टिव्स. जे काही ऑब्जेक्ट आहे त्याचं सेटिंग केलं जातं. याच्यामध्ये चॅलेंजेसची हिरार्ची ठरवली जाते. इंटरनली कन्सिस्टन्सी कशी ऑब्जेक्टिव्हची ती पण ठरवली जाते. त्याचबरोबर तुमचं ऑब्जेक्ट काय, एम काय आहे, तुम्हाला काय गाठायचं आहे, काय अचीव करायचं आहे हे ठरवलं जातं आणि ते रिटर्नमध्ये लिहिलं जातं की जेणेकरून तुम्हाला 3ऱ्या आणि 4थ्या स्टेप्सच्या दरम्यान तुम्ही ते कुठपर्यंत अचीव केले हे तुम्हाला त्या पद्धतीनं लक्षात येऊ शकतं. आणि यासाठी ऑब्जेक्टिव्ह ठरवताना किंवा ऑब्जेक्टिव्ह सेट केल्यानंतर ते रिटर्नमध्ये लिहिलं जातं. ऑब्जेक्टिव्ह सेटिंग बिगिन्स ॲट टॉप मॅनेजमेंट लेवल अँड फिल्टर्स डाऊन 1 लेअर ॲट अ टाईम. जे काही एम असतं किंवा जे काही ऑब्जेक्टिव्ह असतं ते टॉप लेवल मॅनेजमेंटपासून स्टार्ट होतं आणि एक एक चाळणीसारखं गळत खालीपर्यंत खालच्या लेवलपर्यंत ते येऊन पोहोचतं. MBO puts emphasis on participation and involvement of people at lower levels. मॅनेजमेंट बाय ऑब्जेक्टिव्हजमध्ये जास्त करून काय केलं जातं, जे लोअर लेवल जे मॅनेजमेंट आहे त्या लोअर लेवल मॅनेजमेंटच्या लोकांची जास्त प्रमाणामध्ये इन्व्हॉल्वमेंट किंवा पार्टिसिपेशन्स कन्सिडर केले जातं. MBO डज नॉट गिव्ह एनी प्लेस आयदर टू डॉमिनेट मॅनेजर्स ऑर पॅसिव्ह मॅनेजर्स. इथं कुठल्याही प्रकारे MBOद्वारे काय केलं जात नाही, कुणाला डॉमिनेट केलं जात नाही. सगळ्यांना समान अधिकार दिला जातो. सगळ्यांना त्यांचं प्लॅनिंग त्यांचं इन्व्हॉल्वमेंट ठरवायला पूर्णपणे परमिशन दिली जाते. डॉमिनेटिंग मॅनेजर्स डेडिकेट ऑब्जेक्टिव्स टू सबऑर्डिनेट्स whereas passive managers accept whatever objectives their subordinates set up. आता इथं काय केलं जातं, डॉमिनेटिंग मॅनेजर्स आणि त्याचबरोबर पॅसिव्ह मॅनेजर्स या दोन्हीमधला तुम्हाला फरक दिला आहे. डॉमिनेटिंग मॅनेजर्स म्हणजे काय, ते स्वतःहून काय करतात तर ऑब्जेक्टिव्ह ठरवतात आणि ते खालच्या लोकांना काय करायला सांगतात तर ऑब्जेक्टिव्ह गाठण्यासाठी प्रयत्न करायला लावतात. आणि पॅसिव्ह मॅनेजर्स ॲक्सेप्ट व्हॉटेवर ऑब्जेक्टिव्स देअर सबऑर्डिनेट सेटअप. जे काही पॅसिव्ह मॅनेजर असतात ते काय करतात तर वरून जे ऑब्जेक्टिव्ह आलेलं असतं ते आहे तसं काय करतात तर सबऑर्डिनेट्स त्यांचे ते ऑब्जेक्टिव्ह स्वीकारतात. डॉमिनेटिंग मॅनेजर्स काय करतात तर स्वतः ऑब्जेक्टिव्ह ठरवतात आणि पॅसिव्ह मॅनेजर्स आलेले आहेत ते ऑब्जेक्टिव्ह काय करतात तर फॉलो करण्याचा प्रयत्न करतात. बोथ आर युजलेस अँड इनइफेक्टिव्ह फॉर MBO. हे दोन्ही प्रकारचे जे आहे डॉमिनेंट मॅनेजर्स आहेत आणि पॅसिव्ह मॅनेजर्स हे दोन्ही प्रकारचे मॅनेजर्स कुठल्याही प्रकारे MBOसाठी उपयोगाचे नाही. MBO कॉल्स फॉर अ गिव्ह अँड टेक negotiations of objectives between the manager and his subordinates who directly report to him. इथं काय केलं जातं तर MBOमध्ये असं कन्सिडर केलं जातं की सबऑर्डिनेट्स आणि मॅनेजर यांच्यामध्ये दोघांच्यामध्ये सुद्धा कम्युनिकेशन व्हावं आणि त्याच्या आधारे काय केलं जावं, आपल्या जे काही एम आहे, आपलं जे काही गोल आहे ते काय केलं जावं, ठरवलं जातं. म्हणजे थोडक्यात मॅनेजरनी गोल ठरवायचा आणि तो सबऑर्डिनेट्सला करायला लावायचा, यापेक्षा सबऑर्डिनेट्सना बरोबर घेऊन गोल ठरवायचा आणि तो अचीव करण्याचा प्रयत्न MBOमध्ये केला जातो. नेक्स्ट स्टेप दिली बघा, डेव्हलपिंग ॲक्शन प्लॅन. एकदा तुमचं एम किंवा एकदा तुमचं ऑब्जेक्टिव्ह ठरवलं की मग नंतर ते प्लॅन कशाप्रकारे ते ऑब्जेक्ट गाठायचं त्यासाठी प्लॅनिंग केलं जातं. ते सेकंड स्टेपमध्ये येतं. ॲट दिस स्टेज द ॲक्शन स्टेटमेंट आर ॲडेड टू ऑब्जेक्टिव्ह. या ठिकाणी तुम्ही कुठली ॲक्शन करणार आहात, ऑब्जेक्ट गाठण्यासाठी कुठल्या स्टेप्स घेणार आहात
त्याची इथं डेव्हलपमेंट केली जाते किंवा ते ठरवल्या जातात. विथ दिस ॲडिशन द प्लॅनिंग फेज ऑफ MBO इज कम्प्लीट. त्याच्यानंतर प्लॅनिंगची जी काय फेज आहे किंवा प्लॅनिंगची जी काय स्टेप आहे ती या स्टेपनंतर पूर्ण होते. मॅनेजर्स ॲट इच लेवल प्लॅन्स दॅट इनकॉर्पोरेट ऑब्जेक्टिव्ज एस्टॅब्लिश्ड इन स्टेप 1. पहिल्या स्टेपमध्ये जे काही प्रत्येकाने स्वतःचं ऑब्जेक्ट ठरवलेलं आहे, उद्देश ठरवलेला आहे, ते उद्देश गाठण्यासाठीच असणारं प्लॅनिंग या सेकंड स्टेपमध्ये केलं जातं. हायर मॅनेजर्स हॅव द रिस्पॉन्सिबिलिटी टू सी दॅट द प्लॅन्स ऑफ देअर डायरेक्ट असिस्टंट्स आर कॉम्प्लिमेंटरी टू वन अनदर अँड दीज प्लॅन्स डू नॉट वर्क ॲट क्रॉस पर्पजेस. जे काय हायर मॅनेजर आहे ते हायर मॅनेजर्सनी बघायचं असतं किंवा त्यांची ती जबाबदारी आहे की जे काही आपले असिस्टंट आहेत त्यांना दिलेलं जे काही काम आहे ते एकमेकांना कॉम्प्लिमेंटरी किंवा पर्यायी पूरक स्वरूपाचं आहे का. नाहीतर जर समजा एकमेकांना क्रॉस अशा स्वरूपाचं जर त्यांचं प्लॅनिंग असेल तर त्यामुळं ठरवलेलं ऑब्जेक्ट किंवा एम गाठण्यासाठी अवघड जाणार आहे किंवा ठरवलेलं एम आपल्याला गाठता येणार नाही. यासाठी जे काय हायर मॅनेजर आहे त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी किंवा त्यांची जी जबाबदारी आहे की त्यांनी जे काय प्लॅन केलेलं आहे ते योग्य प्रकारे केले किंवा नाही हे पाहणं. थर्ड वन दिलं आहे बघा, पिरियॉडिक रिव्ह्यू. त्याच्यानंतर तिसऱ्या स्टेपमध्ये काय येतं की जे काही प्लॅनिंग ठरवलेलं आहे त्या प्लॅनिंगनुसार व्यवस्थित स्टेप बाय स्टेप सगळं व्यवस्थित होतं किंवा नाही याचा एकदा रिव्ह्यू घेणं. दिस स्टेज इज फॉर मॉनिटरिंग परफॉर्मन्स. जे काही तुम्ही परफॉर्मन्स करता त्याच्यावरती मॉनिटरिंग किंवा कंट्रोल ठेवण्यासाठी किंवा निरीक्षण करण्याचं काम या स्टेपमध्ये केलं जातं. ॲज प्लॅन टर्न्स इन टू ॲक्शन परफॉर्मन्स मॉनिटरिंग इज नेसेसरी. मॉनिटरिंग इज डन थ्रू पिरियॉडिक चेकअप. इथं काय केलं जातं, जसं तुम्ही प्लॅन एकदा ठरवला, ॲक्शन प्लॅन एकदा तुमचा ठरवून झाला की त्यानंतर तुमचा स्टेप बाय स्टेप त्या पद्धतीनं परफॉर्मन्स होतोय किंवा नाही हे चेक करण्याचं काम या पिरियॉडिक रिव्ह्यूमध्ये केलं जातं. फॉर दिस पर्पज अ फेस टू फेस मीटिंग बिटवीन मॅनेजर अँड सबऑर्डिनेट्स इज सजेस्टेड. आणि यासाठी मॅनेजर आणि त्याचे सबऑर्डिनेट्स आहेत त्यांच्यामध्ये मीटिंग, फेस टू फेस मीटिंग ही काय केली जाते, अरेंज केली जाते. सच मीटिंग्स आर हेल्ड ॲट 3 months, 6 months और 9 months इंटरव्हल. ही जी काही मीटिंग आहे ती मीटिंग काही वेळेला 3 महिन्यांनी बोलवली जाते, काही वेळेला 6 महिन्यांनी बोलवली जाते, काही वेळेला 9 महिन्यांनी बोलवली जाते. सम कंपनीज प्रेफर शॉर्टर सायकल फॉर दीज मीटिंग्स. काही ज्या कंपन्या आहेत त्या काय करतात तर अगदी कमी कालावधी म्हणजे मीटिंग बोलवण्यासाठी घेतात. म्हणजे 3 महिन्यांनी मीटिंग बोलवण्यापेक्षा दर महिन्याला किंवा दर 15 दिवसाला मीटिंग बोलवून कुठपर्यंत तुमचं ऑब्जेक्ट एम किंवा गाठण्याचा प्रयत्न केला गेला आहे किंवा प्लॅनिंगप्रमाणे तुमचं होतं आहे किंवा नाही हे चेकआउट करण्याचा प्रयत्न केला जातो. दीज पिरियॉडिक चेकअप्स हॅव फॉलोइंग इम्पॉर्टंट बेनिफिट्स. हे चेकअप घेतल्यामुळं काय होतं तर खालील प्रकारचे फायदे आपल्याला म्हणजे मिळतात. दे परमिट दीज हूज आर रिस्पॉन्सिबल टू सेट ऑब्जेक्टिव्स टू रिकन्सिडर देम. ज्यांना ऑब्जेक्ट ठरवण्यासाठी परमिशन दिली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी दिली आहे, त्यांनी ऑब्जेक्टिव्ह योग्य पद्धतीनं सगळं ठरवून योग्य पद्धतीनं केलं किंवा नाही हे आपल्याला चेकआउट करता येतं. सेकंड वन दिलं आहे, द व्हॅलिडिटी ऑफ ऑब्जेक्टिव्स कॅन बी चेकड इन द लाईट ऑफ अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स सच ॲज ॲडेड ड्युटीज, लॉस ऑफ अ की असिस्टंट. जे काही तुम्ही ऑब्जेक्ट किंवा एम जे ठरवलेलं आहे ते एम ठरवल्यानंतर काही अनएक्सपेक्टेड इव्हेंट्स घडण्याची पण शक्यता असते. कधी कधी मशिनरी अचानक बंद पडण्याची शक्यता असते, कधी कधी ॲडिशनल ड्युटी तुमच्यावरती येण्याची शक्यता असते, कधी कधी ज्या व्यक्तीकडून ते काम होणं गरजेचं असतं ती व्यक्तीच एखाद्या वेळेस जॉब सोडून जाते किंवा एक्सपायर होते किंवा तिचा ॲक्सिडेंट होतो. अशा वेळेला प्लॅनिंग कंप्लीट करण्यासाठी प्रॉब्लेम निर्माण होण्याची शक्यता असते. मग ते प्लॅनिंग पुढं कुणी कंटिन्यू करायचं हे ठरवण्यासाठी सुद्धा पिरियॉडिक मीटिंगची गरज असते. पिरियॉडिक चेकअप्स एनेबल्स टू ॲक्सेस वेदर द ऑब्जेक्टिव्स आर ॲब्सोल्यूट ऑर अदरवाईज. पिरियॉडिक चेकिंगमुळे हे सुद्धा लक्षात येते की आपण जे काही ठरवलेले एम आहे किंवा ऑब्जेक्टिव्ह आहे ते आपण गाठू शकतो का किंवा त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो का हे आपल्याला पाहता येतं. ऑन द बेसिस ऑफ पिरियॉडिक चेकअप्स द व्हॅलिडिटी ऑफ ऑब्जेक्टिव्स इज एक्झामाइन्ड. काय केलं जातं तर